10 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एका व्यासपीठावर दिसलेत। माणगाव या ठिकाणी यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी तटकरे आणि गोगावले एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे। याशिवाय दोघांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल तटकरेंनी यादव गवळी समाजाचे आभार मानलेले आहेत। भेदभावला दोन्ही गोष्टी सारख्या चला 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 भेदभावला दोन्ही गोष्टी सारख्या चला। तर यावेळेस आपण बघितलं सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांना एकाच व्यासपीठावरती आणण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत आपण बघितलं पालकमंत्री पदावरून खास करून रायगडच्या पालकमंत्री पदावरून यांच्यामध्ये वाद होते अशी चर्चा होती। मात्र असं असताना भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना आदित्य तटकरेंना ते पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आणि त्यामुळे खरं तर काहीसा दुरावा जो आहे तो तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालेला होता। मात्र यंदा यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमादरम्यान आता हे दोघेही एका व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यामुळे आता तटकरेंनी आभार सुद्धा यादव गवळी यांचे मानले असल्याचं बघायला मिळतंय। साधारणतः तब्बल 10 महिन्यांचा कालावधी उलटला आणि 10 महिन्यानंतर दोघेही एका व्यासपीठावरती आलेले आहेत। भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत। हे सारखे मनापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे। हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मला एक कळलं नाही। आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो नाही। गरीबाची सेवा आम्ही काय आम्हाला कधी केलंच नाही। तर तेच एकटे बद्दल आता हसतच काय झाला गमतीने बोलतोय काय गाठी बोलतोय काय सांगण्याचा भरत शेठचे आभार मानलेच पाहिजे। तटकरे आणि गोगावले तब्बल 10 महिन्यांनंतर एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि या दरम्यान सुनील तटकरे यांनी आभार सुद्धा मानले असल्याचं बघायला मिळालंय। सध्या आपण ही जी दृश्य पाहतोय ती साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। रायगडचं पालकमंत्री पद हे आदित्य तटकरे यांच्या पदरात पडलं होतं आणि त्यावरून भरत गोगावले नाराज असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये काहीसा दुरावा सुद्धा निर्माण झालेला होता। तब्बल साधारणतः 10 महिने हे दोघेही एकत्र कुठल्याच कार्यक्रमाला समोर गेलेले नव्हते, कुठेच दिसलेले नव्हते। मात्र आता यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये हे दोघेही एका व्यासपीठावर दिसलेले आहेत। बाबा लवकरात लवकर पूर्ण होते। हे काय बोलतो